मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील गेली 4 दिवसापासून आझाद मैदानावरती त्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। असंख्य असे मराठा कार्यकर्ते जे आहेत सध्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या 4 दिवसापासून खरं तर ही मराठा आरक्षणाच्या माध्यमाची जी मागणी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू आहे। काही आंदोलनकर्ते या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर गेली 4 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे सध्या आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत। तुम्ही सुद्धा त्यांच्या समवेत आला आहेत। काय सरकार याच्याकडे आणखी सुद्धा दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतंय? सरकारचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं दिसत आहे आम्हाला। आम्ही 5 दिवस झालं, प्रवासाचा सुरुवातीचा दिवस पकडला तर 7 दिवसापासून आम्ही रस्त्याने आहेत। इथं ज्या दिवशी आम्ही आलो सुरुवातीला त्या दिवशी अन्न नव्हते, पाण्याची गैरसोय केली होती। शासनाला या गोष्टीची पूर्ण कल्पना असूनही शासनाने जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि ज्यावेळेस हे आमच्या समाजाला कळलं त्यावेळेस लोकांनी आज आम्हाला कुठंतरी अन्न मिळालेलं आहे। गावाकडून भाकरी भाजी जे काही शेतकऱ्याचं असेल ते शेतकऱ्यांना पुरवलेलं आहे। आणि शासनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे की आंदोलकाला त्रास कसा होईल असं आम्हाला दिसत आहे। खरं तर तुम्ही कुठल्या गावावरून आलात आणि कशा पद्धतीने खरं तर तुमचा जो प्रवास होत राहिला होता आणि या ठिकाणी आला होता आणि या ठिकाणी आल्यानंतर कुठल्या अडचणीला सामोरे जावं लागलं तुम्हाला? आम्ही धाराशिवमधून आलेलो आहे। धाराशिवमध्ये आमचं ज्योतिबाची वाडी गाव आहे। आणि प्रवासाचा विचारलं तर आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे। इथून तिथून सुरुवातीच्या दिवसापासून आम्हाला पाऊस लागलेला आहे। आम्ही पूर्णपणे आमच्या अंगावर भिजलेले कपडे, बरेच लोक आमचे आजारी पडले, तरी पण आम्ही आजारी पडलेले असताना इथून एकही व्यक्तीने आमच्या माघार घेतलेले नाही। मेलं तरी 72, पण आम्ही दादांचा आदेश येईपर्यंत हलणार नाहीत असं असे सगळ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। आणखी काही आंदोलन करत आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस होता, पावसामध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे तग धरून या ठिकाणी राहिलेले होतात। आता जरांगे पाटील सुद्धा मी आज पाणी त्याग करणार आहे अशा भूमिकेवरती आहे। काय तुमच्या सर्व आंदोलनकर्त्यांच्या भावना आहेत? आम्ही पावसात सुद्धा तीन दिवस पावसात होत होतो। 2 दिवस तर खाण्यापिण्याची पंचायत झालेली होती, तरी पण आम्ही मागे हटणार नाहीत। आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत। खरं तर तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलंय? तुम्ही आता सुद्धा सांगताय की धाराशिव जिल्ह्यातून गावातून आलो, प्रत्येक गावातून वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी आले आहेत। सध्या जेवणाच्या ठिकाणी या ठिकाणी आल्याच्या नंतर काही हॉटेल सुद्धा बंद होते। कशा पद्धतीने तुम्ही सर्व नियोजन केलंय? गावाकडून कशी तुम्हाला या अन्न पुरवठा केला जातोय? या सरकारने आंदोलनकर्त्यांची गैरसोय व्हावी म्हणून येथील हॉटेल बंद केलेले होते, पण आम्ही गावाकडूनच आमचा सीधा आणलेला होता। तो जो असेल तो सीधा आम्ही बनवून खाल्ला। तर आता ज्या ठिकाणी आता सध्या मनोज जरांगे पाटीलचं आंदोलन सुरू आहे, या ठिकाणचा जो मंडप आहे खरं तर तो कमी आहे, ते वाढवण्यासाठी आता काही प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आले, ते पाहून गेलेले आहेत। काय एकंदरीत तुमचं सर्व या सर्व आंदोलनाकडे एक आंदोलन करते म्हणून तुम्ही बघताय, कशा पद्धतीने प्रशासन मदत करत आहे का त्यांच्याकडून मदत होत नाही? मागे 4 ते 5 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आलेले आहोत। मागे 2-4 दिवसामध्ये खूप गैरसोय झालेली आहे त्या ठिकाणी दादाच्या सोबतीला माणसं खूप बसू इच्छित आहेत, मात्र त्या ठिकाणी गैरसोय असल्यामुळे त्या ठिकाणी खूप चिखल आहे। आम्ही त्या ठिकाणी साध्या माणसाला चालता येत नाही, त्या ठिकाणी कसं बसावं असा प्रश्न निर्माण होतो। आज मंडपाची उभारणी त्या ठिकाणी होत आहे, ही फार चांगली बाब आहे। पण त्या ठिकाणी एक मंडप उभारणी होत आहे, मात्र याचा अर्थ असा पण निघू शकतो की शासनाला आपल्याला आणखी कित्येक दिवस लांबणीवर टाकायचा। आपला जो मुद्दा आहे तो आमच्या ज्या मागण्या आहेत ते शासनाला आता किती दिवस मागण्या टाकायचे हा पण विषय तयार होतो। सरकारला TV9च्या माध्यमातून एकच विनंती आहे की मराठ्यांचा तुम्ही अंत पाहू नका। दादांची तब्येत वरचीवर घसरत चाललेली आहे, त्यामुळे सरकारला विनंती आहे, या आव्हान आहे, सरकारने आमच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात आणि मराठ्यांना मुंबईहून जाण्यासाठी सहकार्य करावे। आंदोलन करते म्हणून कुठल्या भूमिकेवरती ठाम आहात तुम्ही? आम्ही आंदोलन करते म्हणून जे आमच्या दादाच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या सर्व पाठिंबा आम्ही आंदोलन करते आहोत। दादाच्या जे मागण्या आहेत त्या मागण्याला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे आंदोलन करते म्हणून। काही आंदोलनकर्त्यांकडून या ठिकाणी ज्या काही महिला पत्रकार आहेत त्यांची छेडछाड केली किंवा काही पत्रकारांना धक्काबुक्की, त्याचबरोबर ती काही अभिनेत्री यांची गाड्या ऐकून हुल्लडबाजी करण्याचा असा प्रकारचा आरोप केला जातो। अशा प्रकारचं काय घडलंय का? नाही, ही केवळ आंदोलनाला गालबोट लावण्याचा तो सरकारचा प्रयत्न आहे, असं काही झालेलं नाही। तिथले मराठा माणूस असं कुठलंच कर्तव्य करणार नाही। इथं आम्हाला त्या आंदोलनाशिवाय आरक्षणाशिवाय दुसरं आमच्या डोक्यात विचारही नाही। आम्ही अन्नाने त्रस्त आहेत, आमच्या पोटात अन्नाचं कण असले आगाव कामं कोणी करणार नाही। हे शासनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे आंदोलन बदनाम करण्याचा, असं काहीही झालेलं नाही। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मगाशी जे प्रश्न विचारलात ते प्रश्न बरोबर आहे, पण जे आम्ही गावाकडची राहणारी मंडळी आहोत, आम्हाला एका ठिकाणी राहून जास्त वेळ म्हणजे माहिती नाही, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आमचे जे मुलं आहेत, जे आमचे आंदोलनकर्ते आहेत ते या ठिकाणी इकडून तिकडे फिरत आहेत। आमचा कोणताही उद्देश नाही की आम्ही सरकारला त्रास द्यावा किंवा मुंबईच्या जनतेमधल्याला त्रास द्यावा, आमचा असा काही हेतू नाही। आम्ही एक निर्मळ मनाने निर्मळ भावनेने आमच्या जे मागण्या आहेत मनोज जरांगे दादाच्या माध्यमातून त्या मागण्यांना आम्ही सपोर्ट करण्याकरता या ठिकाणी आलेले आहोत। सरकारला विनंती आहे, सरकारने मागण्या पूर्ण करावा। आम्ही या ठिकाणून निघून जाण्यास तयार आहोत।
आपण बघू शकतो की खरं तर ऊन वारा पाऊस असेल याच्यामध्ये कसाही न हटता आम्ही आरक्षण गेल्याशिवाय राहणार नाही अशी जी भूमिका आहे सर्व आंदोलनकर्त्यांची या ठिकाणी भेटत आहे। कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।